दिल्लीतला हा गांधीजींचा पहिला पुतळा होता, म्हणजे देशातला पहिला पुतळा होता. एका अर्थाने खूप प्रतिष्ठेचं काम होतं. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही खूप तरुण होतात, त्यामुळे लोक तुम्हाला काम द्यायला म्हणजे तुमच्याकडे संशयाने बघत होते. मग काम कसं मिळवलं तुम्ही? काम म्हणजे मी दिल्लीला होतो, तो एक मला ऍडव्हान्टेज मिळाला. आणि दिल्लीला एस्टॅब्लिश स्कल्प्टर कोणी नव्हता, तर मी तिथे त्यांच्याशी चिकटून बसलो. रोज त्यांच्या जवळ कन्फटीला बसायचो की मी मॉडेल केलेले तुम्हाला आवडलंय की नाही सांगा. आणि त्यांना ते आवडलं मॉडेल, लहान मॉडेल केलेलं. खूप लिमिटेशन्स होते केले त्यावेळेला. मला जागा नव्हती, मला माती नव्हती, रिव्हॉल्विंग टेबल नव्हतं, स्टुडिओ नव्हता. तशा परिस्थितीत मी ते मॉडेल केलं. दुसरी गोष्ट अशी, त्या वेळेला त्या सुमाराला आता आम्ही सगळे स्वातंत्र्याचा संघर्ष आम्ही जवळून बघितलेले स्कूलमध्ये असताना. एक दिवसही असा जात नसे की त्या दिवशी गांधीजींचा फोटो पेपरमध्ये नाहीये, न्यूजमध्ये गांधी नाहीयेत असं कधी होत नसे. त्यामुळे गांधी जवळजवळ डोक्यात बसलेले होते प्रत्येकाचे. गांधींचं व्यक्तिमत्व हे बसलेलं होतं. मग ते मॉडेल केलं, ते मॉडेल पसंत आहे असं त्यांनी मला दिसलं. मग म्हटलं मला मोठं काम द्या आता, तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल. पण ते म्हणाले की लहान मॉडेल करणं वेगळं, मोठं मॉडेल करणं 9 फूट आहे, तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे, कसं करणार 9 फूट? तर मी म्हटलं या 9 फूट मॉडेलचं हेड केवढं होईल, त्या प्रपोर्शनचं हेड मी तुम्हाला नुसतं हेड करून दाखवतो. मुख्य म्हणजे गांधींचं हेड बरोबर यायला पाहिजे, बाकीच्या मग सहज येतील गोष्टी. किती दिवसात मॉडेल? म्हटलं 8 दिवसात तुम्हाला मॉडेल करून दाखवतो. पण म्हटलं तुम्ही मला काम द्यायला पाहिजे जाई झाल्यानंतर. तर नाही म्हणाले, पण नेहरूपासूनचे सगळे लोक कमिटीवरती आहेत, ते जर इम्प्रेस झाले तर म्हणाले काम मिळेल ना. तर म्हणाले आम्ही नेहरूंशी आर्ग्युमेंट नाही करणार. त्यांनी सांगितलं नाही म्हणजे नाही. त्याला म्हटलं जरा एवढं तरी काही चंचू प्रवेश करायला मिळाला. म्हणून मग मी आलो. आमच्याच कॉलनीमध्ये एक आमचे दुसरे मित्र राहत होते, त्यांचा मोठा फ्लॅट होता, मोठा वरांडा होता. त्या वरांड्यामध्ये म्हटलं मी आता हे मॉडेल करतो. तर मोठं मॉडेल केलं. आणि ते मॉडेलचं देखील मोठी गंमत आहे. मी त्यांना निरोप पाठवला. म्हणजे हे जे मला जैन म्हणून मला जे जास्त ओळखीचे झाले होते मेंबर, तर ते म्हणाले ठीक आहे मी येऊन बघतो आणि जर चांगलं झालं असेल तर मी त्या लोकांना बोलवतो. ते म्हटलं ठीक आहे तुम्ही येऊन बघा. ते माझ्याबरोबर आले, मॉडेल बघितलं. त्यांनी काही दाखवलं नाही, चेहऱ्यावरती कुठचाही विकार नाही, आवडलाय नाही आवडलाय, चांगलं झालंय वाईट झालंय. ते म्हणाले ठीक आहे आता मी जातोय म्युन्सिपालिटी, तर काय लोक भेटतील त्यावेळेला कसं त्यांचं होतं त्याप्रमाणे ठरवू, आम्ही येऊ आम्ही बघायला. तर म्हटलं आता आज कसले येते, आज जाणार ते ठरणार. कमिटीचा तुम्हाला मी हा निर्णय कळवतो केव्हा येतात बघायला. आणि मी बाहेर गेलो निघून, मी माझा रूम पार्टनर आम्ही गेलो सिनेमाला. इतका रिलॅक्स होतो मी त्या ह्याच्यामध्ये. आणि संध्याकाळी 7:30 आलो. म्हटलं त्या आमचे श्रीखंडे म्हणून दोस्त होते ज्यांच्याकडे करत होतो त्यांच्याकडे गेलो. ते लोक आल्यावरती अंगावरतीच माझ्या धावून आले. अहो साठे वावतात कुठे तुम्ही? म्हणाले दुपारपासून मिनिस्टर पासून सगळे लोक इथे बघायला येत आहेत, तुमचं मॉडेल उघडून दाखवा, फोटोग्राफर्स येत आहेत, सगळं करताना आमचं म्हणाल धावपळ झाली. तुम्ही कुठे गेला होतात? म्हणाले एवढं मॉडेल केलं तर नाही. म्हणलं मला काय माहिती आज येणार आहे ते. म्हणून मी आपलं गेलो बसलो. रात्रभर काही डोळा आगत नव्हता. सकाळी आमचा मित्र आला टाइम्स ऑफ इंडिया घेऊन. अरे म्हणाले भाऊ झोपतोस काय? बघ काय आलाय तुझ्या पहिल्या पानावरती माझ्या फोटो सुद्धा, मी काम करतोय असा. आणि बातमी म्युन्सिपालिटीने काम दिला, मला अवॉर्ड केला. पण याचा अर्थ असा आहे की तुमची चिकाटी कामाला आली. चिकाटी पहिल्या आहे, चिकाटी तुम्हाला कामाला आली. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की देशातला महात्मा गांधींचा पहिला पुतळा काय असलं पाहिजे? त्या पुतळ्यात काय विचार केला होता तुम्ही? काम असं की मी जे शिकलो आतापर्यंत शिक्षण 5 वर्षामध्ये स्कल्पचर या विषयामधलं जे मला जे मी ज्ञान मिळवलेलं आहे ते म्हटलं एक तर सगळं पणाला लावायचं. आणि गांधी काहीतरी असा वेगळ्या दिसले पाहिजेत. गांधींचे दांडी मार्चचे चित्र पुष्कळ आहेत, पण काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. आणि ज्यावेळेला मी सगळ्यात मला असं मनाला हेलावून टाकणारं जर कुठचं त्यांचं असेल तर गांधीजी ज्यावेळेला नौखालीमध्ये हिंडत होते त्यावेळेला एक तर कानावरती त्या नौखारीच्या अत्याचाराचे सर्वसामान्य जनतेच्या माझ्याही मनावरती एक तरीचा फार मोठा असा भयानक असा इम्पॅक्ट झालेला होता. आणि त्या इम्पॅक्टमध्ये हा महात्मा, हा फकीर तिथे त्या अवस्थेत बघितलं त्यांचे सगळे हावभाव आणि त्यांचं हे बघितल्यानंतर मी म्हटलं की हेच गांधीजींचं स्वरूप मला याच्यात प्रकट करायचं. मला इथे तुम्हाला एक कलाकार म्हणून विचारायचंय, गांधीजींचे असंख्य फोटो तुम्ही बघितले होते, हा, तरी सुद्धा एक कलावंत म्हणून हा नौखालीतलाच गांधी तुम्ही निवडला.
काय तुमचा यापाठी विचार काय होता? नाही, मला फार त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या भावना हलवून टाकणारं असं त्यांचं दर्शन झालं की एक मनुष्याचं सबंध लाईफ मागे 60-70 वर्षाचं पब्लिक लाईफ मध्ये त्यांनी जे विचार मांडले त्या सगळ्या विचारांचा पराभव दिसत होता तिथे, त्यांना स्वतःला दिसत होता त्यांच्या मुद्रेवरती. म्हणजे गांधींजीच्या लाईफ मधला फार महत्वाचा असा तो टप्पा होता. एक शिल्पकार जेव्हा एका पुतळ्यामध्ये असं नाट्य पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेमकं काय करतो? असं आहे, पुतळ्याचं ज्या वेळेला आपण मूल्यमापन करतो, पुतळ्याचा सगळा फॉर्म बघतो, तेव्हा पुतळ्याची एकच बाजू बोलत नसते. पुतळ्याचं बोट अन बोट, इंच न इंच जागा, त्याच्या केसाचं वेळी सुद्धा बट अन बट बोलत असते, कुठच्याही ह्याच्या माणसाचं प्रतीक असतं. त्यामुळे ही जी बॉडी लँग्वेज आहे ही शिल्पकाराला माहिती असली पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. एक्सप्रेशन सबंध पुतळा मी चांगला मार्चिंग ह्याच्यामध्ये गेला आणि एकच हात असा, ती हताशा आहे हातामध्ये हात बोलतो, एक हाताचं बोट बोलतो, असं तिरकू बोट आहे असं उभं केलेलं आहे. गांधीजीची मान अशी खाली आहे, काठी आहे आणि ते लोकांना जाणवतं. तुमचं काय म्हणणं आहे, शिल्पकार हा सुद्धा एक कवी आहे? कवी असतो, प्रत्येक शिल्प ही कविता आहे. एक कविताच असली पाहिजे तरच ते परिपूर्ण शिल्प होतं. आपल्याला ज्या वेळेला नेहरूंचं आपण कल्पना करतो की नेहरूंची मी गोष्ट सांगतोय तुम्हाला किंवा नेहरूंसंबंधी तुम्ही ऐकताय काही, त्यावेळेला नेहरू तुमच्या मनस्पटलावरती नेहरू असतात. ते नेहरू अमुक तऱ्हेचे असतात असं नाही तुम्हाला सांगता येणार. मी नेहरूंसंबंधी तुम्हाला काय सांगता, त्यावेळेला तुम्ही नेहरू दिसतं, तुम्हाला अंतःचक्षू पुढे तुम्हाला नेहरू दिसत असतात, पण ते असे सर्वंकष असं नेहरूंचं जे तुमच्यावरती इम्प्रेशन असतं ते दिसत असतं तुम्हाला. म्हणून मी नेहरू सेंटरचं ज्या वेळेला हे केलं त्यावेळेला नेहरू म्हटलं की नेहरू आपण काय दाखवणार. नेहरूंचं इतकं बहुआयामी सगळं व्यक्तिमत्व आहे, ते एका फॉर्म मध्ये दाखवणं शक्यच नाही. म्हणून मग नेहरूंची अगदी विविध अशी तरल अशी काहीतरी आयडेंटिटी मिळावी असं नेहरू केले. त्याचा कॅनव्हास. नेहरूंचा परंपरागत पुतळा करण्याचं तुम्ही नाकारलं नाही. आणि ज्या वेळेला नेहरू सेंटरने ही प्रपोजल्स मागितली होती, मला वाटतं इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती, त्यावेळेला माझी खात्री होती की हे मॉडेल एक तर पहिल्या नंबरला बसेल किंवा एक तर शेवटल्या नंबरला बसेल. याला मध्ये आधे थारा नाही आहे. तर त्यावेळेला मी चॅलेंज घेतलं आणि मला आश्चर्य वाटते की अजूनही हे माझं म्हणणं मान्य करणारे लोक आहेत. अशा तऱ्हेची ह्याच्यातून काहीतरी कविता फुलायला पाहिजे हा विचार मान्य करणारे लोक आहेत. रजनी पटेल सारखे लोक होते आणि दुर्दैवाने अनेक माझ्या स्कीम्स जशा अर्धवट राहिल्या, पुऱ्या झाल्या नाहीत, तसे त्यापैकीच ही नेहरूंची होती. पण अप्रतिम असं ते शिल्प आहे. माझं 3-4 महिने माझं कन्सेप्ट फायनल होत नव्हतं की कसा दाखवायचा शिवाजी, कशा स्वरूपात मला तो लोकांपुढे आणायचा. पण नक्की की कर्मकारांपेक्षा वेगळा करायचा, एवढं नक्की होतं. हे नक्की होतं. ते रिपीट नाही करायचं.